शहरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। शेगाव शहरातील इक्बाल चौक येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नितीश महादेव सोनवणे वय 23 राहणार तिवान बुद्रुक तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा याला अवैध देशी दारू विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्या ताब्यातून सुमारे 1,03,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 जुलै 2025 रोजी दुपारी 2:10 ते 2:40 या वेळेत गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शंकर गवई यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने इक्बाल चौकात धाड टाकली। यावेळी आरोपी नितेश सोनवणे हा अवैध देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आला। पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून टँगो कंपनीच्या 90 मिलीच्या 100 शिलबंद देशी दारूच्या बाटल्या प्रत्येकी 35 रुपये किमतीच्या असा एकूण 3,500 रुपयाचा मुद्देमाल आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली MH-28 BV 5847 क्रमांकाची 1 लाख रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली। एकूण 1,03,500 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अप नंबर 403/2025 कलम 65 अ.इ. मदाकाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास SI गजानन गावंडे करत आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव जिल्हा बुलढाणा।